नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. रगडा पॅटीसचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आज आपण अगदी बाहेर गाडीवर मिळतो तसा परफेक्ट रगडा पॅटीस घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण रगडा बनवून घेऊ. यासाठी मी 1 कप पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये वाटाणे, थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि पुरेसे पाणी घालून त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. सोबतच पॅटीससाठी लागणारे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी बटाट्यांची सालं काढून त्याचे 2 भाग करून वाटाण्यांसोबतच शिजवून घेणार आहे. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडून आपण त्यातले बटाटे वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि वाटाणे अजून चांगले स्मॅश होण्यासाठी एका कढईत काढून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करून छान शिजवून घ्यायचे आहे. वाटाणे छान मऊ शिजले आहेत. हे पहा. थोडे स्मॅश केल्यामुळे रगड्याला छान दाटसरपणा येतो. आता वळूया कुरकुरीत पॅटीसकडे. इथे मी उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्याचप्रमाणे बाइंडिंगसाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांना पाणी लावून यातलं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आकार द्यायचा आहे. त्यानंतर पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. दोन्ही साईड शेकण्यासाठी 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतो. आता इथे बघू शकता छान कुरकुरीत असं पॅटीस बनवून तयार झालेलं आहे. आता येते सर्वात महत्त्वाची पायरी प्लेटिंगची. सगळ्यात आधी प्लेटमध्ये गरमागरम पॅटीस ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर भरपूर रगडा घालायचा आहे. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट हिरवी चटणी आणि चिंचगुळाची गोड चटणी घालायची आहे. वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीला चाट मसाला घालायचा आहे आणि भरपूर बारीक शेव घालायचे आहे. तयार आहे आपला स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस. बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.